भैया और दीजिए, कितना बचा है आदमी घेतलाय का? आम्ही अयोध्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर श्री क्षेत्र अयोध्या सर्व गावकरी मंडळ आसवालांबा सर्वांनी मिळून काल 2-2 वेळेस दर्शन घेतले आणि आज परत दुसऱ्या दिवशी आता एकदा दर्शनासाठी निघालेले आहेत. सर्व आसवालांबा ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, लहान थोर मंडळी, वडीलधारी मंडळी. आणि याच्यानंतर आता एक थोडंसं यात्रेच्या निमित्त अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर दर्शन वगैरे कसे झाले याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहेत. आमच्या गावाचे खास ज्येष्ठ नागरिक आणि खास म्हणजे खास विशेष कर्मचारी आणि कार्यकर्ते म्हणायला हरकत नाही. थोडक्यात कोंडीराम काजगुंडे थोडक्यात बोलतील. बोला, आपलं काय म्हणणं आहे जरा. कोंडीराम काजगुंडे. अयोध्या समृद्धी माणसाच्या मनाची अशी कुतूहलता होती की गावाकडनं येताना आम्ही अयोध्येत कधी पोहोचू आणि कधी श्रीराम प्रभूचं दर्शन घेऊ. दर्शन घेतल्याच्या नंतर झालेल्या लोकांच्या मनाची प्रसन्नता पाहून खूप आनंद वाटला, खूप एन्जॉय केला. लोकांचं मनोगत ऐकलं, सगळ्यांना चांगलं वाटलं. आणि असंच परंपरेगत चालू राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण ते काही गोष्टी घडत नसतात. ज्या ज्या योगाने सदैवाने घडलेल्या असतात त्यालाच श्रीराम प्रभूंनी खूप योगदान द्यावं. पुढच्या येणाऱ्या काळात बी ढाकणे बंधूंना पण चांगलं सहकार्य मिळावं, रामप्रभूने त्यांना भरभरून द्यावी आणि त्या गोष्टीत उन्नती सतत घडत राहू आणि गावाची आणि सगळ्या आपल्या गावकरी मंडळाची सेवा घडावी हीच प्रभू रामचंद्र प्रभूंना विनंती आणि प्रार्थना आहे. आलेल्या सर्व भाविकांचं, आसवालांबा गावकरी मंडळांचं, कृष्ण पांडुरंग ढाकणे यांच्या वतीनं खूप खूप आभार. नाही, खूप छान मत आहे. तुम्ही एकदम मोकळ्या मनानं बोललात, खूप छान बोललात आणि तुमचं मन एकदम मोकळं आहे. आणि आता ज्ञानू तात्याचं काय म्हणणं आहे, जरा 1-2 शब्द सांगा ना तुमचं काय म्हणणं. रामभाऊ, आमचे रामभाऊ काजगुंडे खास कार्यकर्ते, आमच्या म्हणजे श्रीकृष्ण ढाकणे मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत. या एक जण मत मांडणार आहे. त्याच्यानंतर गोविंद पोपटकर बोलतील, नंतर नितीन ढाकणे बोलतील आणि नंतर शेवटला अमोल ढाकणे बोलणार आहेत. जरा थोडं मत मांडा, आपलं 1-2 मिनिटाचं मत मांडा सर्वजण. काय म्हणणार. आम्ही संपूर्ण आसवालांबा गावकरी मंडळ कृष्णाभाऊ आणि गोविंदभाऊ यांच्या कृपेने आज आम्ही इथं आलेलो आहे. त्यांना प्रयोजित केलेल्या यात्रेमध्ये आम्ही आज सहभागी झालेलो आहेत. हे एक अलौकिक क्षण आहे आणि ह्या अलौकिक क्षणामध्ये ज्याला समजा जाण्याची इच्छा असते आणि जाणं होत नाही, जोडीदार भेटत नाही, बरेच काही कारणं येतात आणि त्या सगळ्या कारणांना सारून संपूर्ण सगळे कामधंदे बाजूला सारून महत्वाचे कामं बाजूला ठेवून तुम्ही थांबा पत्रकार साहेब, तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी बाजूला सारून कृष्णाभाऊच्या ओघाने आम्ही आज इथं आलोच. आमचा त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. मनातून साथ आहे. प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आम्ही मागायला आलो. आणि एवढं बी सांगू शकतो की आता कृष्णा शेटला आणि गोविंद शेटला मनातून साथ आहे, मनातून सहकार्य आहे आमचं, इमानदारी आणि सगळ्या गाववाल्याची त्याने सेवा केल्याबद्दल त्याच्या मनातून आभार आहे, मनापासून आभार आहे. आणि ह्या प्रभू रामचंद्राच्या नगरीत येऊन खूप आनंद आणि मनात बरं. एक गोष्ट रामभाऊ, एवढ्या घोड्या मिळालं केव्हा गावाला असतं का? शक्य नाही, येणं शक्य. एकट्या माणसाने येण्याची ही यात्रा नसते. एकटा माणूस आला आणि गेला, एक पर्यटन होऊन जातं. पण हे सर्वजण घोड्या मिळायला आल्यामुळे किती चांगलं वाटतं. हे एक अलौकिक आहे. असं आमच्या तालुक्यात कुठं बघितलं नाही ना, जिल्ह्यात कुठं बघितलं नाही मी आतापर्यंत की असे एवढ्या व्यक्तीचं दर्शन एक माणूस एक व्यक्ती घडून आणतो, एवढ्या लोकांना. आणि याच्यानंतर खूप छान बोलला, तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि याच्यानंतर आमचे आबा बोलणार आहेत, दौलतराव ढाकणे. आबा एक फक्त जास्त नाही, फक्त 2 मिनिटांमध्ये मत मांडणार. या पाठीमागे फक्त 2 मिनिटात बोलणार, जास्त नाही. ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या आसवालांबा गावचे खास ज्येष्ठ नागरिक. 2 मिनिटात मत मांडा. तुम्हाला यात्रेबद्दल काय वाटतं? आपण सध्या अयोध्येमध्ये आहेत का नाही? आपण काय दाखवायचं म्हणजे समोर हे श्रीरामचंद्र मंदिराकडे जाण्यासाठीचं हे गेट आहे आणि एकदम गेटच्या समोर आम्ही उभे आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. आसवालांबा गावातले रामकिसन बापू आहेत, उत्तम ताते आहेत आणि एक आबा. आता थोडक्यात 2 मिनिटात मत मांडणार. काय वाटतंय तुम्हाला यात्रेबद्दल? असं आहे की सर्व गावाची एवढी यात्रा होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण एवढी यात्रा होईल अशी वाटलं नव्हतं. पण सगळे गावात जसे गावात आहेत तसेच इथं पण अयोध्येपर्यंत एक ह्यानं आलेले आहेत.
तरी सर्वांचे आणणाऱ्याचे आणि सगळं सहकार्याचे भरपूर अभिनंदन करावं असं एवढं वाटतं. बरं, काशीला गेलता ना आपण आबा, काशीचं कसं झालं? काशीचा पर्व हे कधी न बघणारे लोक आहेत, तरी पण काशीला आरती दर्शन हे सगळं गावकऱ्याच्या वतीने सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. छान मजा आली, मजा आली, खूप छान झाली यात्रा, खूप छान झाली. आणि इथं आपण आलो काल, बोट मध्ये फिरून सगळ्या लोकांना आनंद घेतला. कालचा दिवस आपला सगळा गेला पूर्ण. कालचा दिवस दर्शनामध्ये पूर्ण व्यवस्थित झाला. आज आपला दुसरा दिवस आहे. आज इथं दुसरा दिवस आहे, तरी आता संध्याकाळी निघण्याचे आपले नेते अजून बाहेर आले नाही. श्रीकृष्ण पांडुरंग धाकणे आले नाहीत आणि ते तिकडे निघाले बघा. तुम्हाला इथून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. इथून निघालेलं आहे. एकदा हात करा म्हणा फक्त असा, जय श्रीराम. नाही आता नाही करावं, नंतर मग आता काय दिवाळी अयोध्या नगरीमध्ये मस्त जेवणाची वगैरे खास सोय आहे. एवढं स्वादिष्ट जेवण आहे. स्वादिष्ट जेवणासाठी आम्ही सर्वजण भक्त मंडळी आस्वाद घेण्यासाठी निघालेलो आहोत. तरी कृपया पुढच्या ट्रिपवाल्यांनी पण असेच सहकार्य करून भोजनाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न 100% करावा अयोध्या नगरीत येऊन. नितीन लाखण्याचं काय मत जर फडकत बोला की इकडे तोंड नाश्त्याची सोय, जेवणाची सोय होईल. पोपळगड नागरिकांनी सगळं बोला की सहकार्य काहीतरी करावं. थोडंफार बोला की काहीतरी तुमचं मत मांडा की जरा 2 मिनिटं. तुम्हाला आम्ही तीनदा एवढं प्रेमानं गोडीनं महिना तुम्ही काहीच बोला, हसायला नुसतं तिकडे बघून बोला की काहीतरी. पोरांना सांगितलंय सर्व काय सांगायचं ते, आणखीन परत माझ्या तोंडून काय ऐकायचंय? नाही, तुमच्या तोंडून ऐकायची इच्छा आहे आम्हाला, दुसरं काही नाही. अरे पहिले जेवण तर घेऊ. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय।
अय आबा इकडं इकडं तोंड करा. जय श्रीराम, जय जय श्रीराम. प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. ओके. नाही ना चेहरे दिसणार ना, पण असे असं चेहरा दिसणार आहे. चेहरा सूर्य असा आहे. इकडच बसावं लागतं. बरं जाऊ दे आता. प्रभु श्री रामचंद्र भगवान की, श्री रामचंद्र भगवान की जय. उशीर कस काय केला एवढा याला? हा बोला ना, काय तुम्हाला काय वाटतं यात्रेबद्दल? जय श्रीराम. असं उभं का मग चेहरा दिसते जा. कस काय उशीर केला? सगळ्या मासाचा नाश्ता झाला, तुम्ही उशीर. बरं कस काय यात्रा? यात्रेनं आम्ही अविस्मरणीय क्षण आहे. हा आपल्या आसोलंबाच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा हा. असा क्षण आहे. खूप छान. आणि आपल्या गावचे भूमिपुत्र जोगरत्न श्रीकृष्ण पांडुरंग धाकणे आणि गोविंद पांडुरंग धाकणे यांनी जो हा म्हणजे उपक्रम राबवला आहे, कलियुगामध्ये अशा माणसाला प्रभू महादेवाचा अवतार. बरं ठीक आहे, धन्यवाद. आले सगळेजण, नाश्ता करून आले. तुम्हीच राहिला तेव्हा सगळेजण आले. तिकडे बघा जरा, आले सगळेजण. तुम्ही राहिला जरा, जा लवकर, उशीर झालाय तुम्हाला. एवढा उशीर असतोय अनुभव? सगळेजण आले ना जाऊन, तुम्ही आता चालला काय माहिती. काम करणार असतात का? होय. तुम्हाला इथून कामच करायचं ना, किती वेळ पुरत नाही. काही राहिला नाही आता.